मला वाटतं किती वेळ लागते का? 6 वेळ लागते. सुजा दोघापुरतं पाणी आहे का बे? तुलाही लागली का? हो. चल होते गे. चाल मग. थांब ना थोडसा, ते एक जण येत आहे. थांब थोडसा. एवढा वेळ लागते का बे? खर्रा घ्यायला गेलता का विकायला गेलता? त्याच्यासाठी थांबून नका बे तू. ह्याच्यासाठी म्हणजे अबे जडीबुटी होय ना हे. याच्याशिवाय प्रेशर नाही आहेत मले. म्हणजे कसं, जर हे बिना खाता गेलं ना तर दिवसातून 2-3 वेळ जावं लागते. आणि हे जर खाल्लं ना तर एका वेळेस पोट साफ. खाऊन पाहिजे का थोडसा? नाही मी नाही खाऊन तर पाय. अबे पुसून खा थोडसा, खाऊन पाय. आलं ना? म्हणलं होतं मी ना. ओय खर्रा दे, चांगला बनव. का माती खाल्ल्यासारखा खर्रा बनवत तू? थोडा मजा जास्त टाकत जा ना. 5 रुपये जास्त गेला का? चांगला सेक्सी बनला पाहिजे ब्रँड. घ्या बे. थांबा. पहिलंच सांगत आहो, खर्रा कोणी जास्त घ्यायचा नाही. मला राग आणायचा नाही. जो कोणी जास्त खर्रा घेईन त्याला अंडी मांडी संडी रे भाऊ. पहिलंच सांगत आहो, खर्रा मी घेतला, मीच जास्त खाईन. समजला? हो. नाही वास येते. नाही लवकर घे ना. अरे हट. नाही वास येते. शी पाय तिकडं. हो आला का? काय काम? काहून काय झालं? खर्रा ठुक म्हणे. का तेवढ्या कामासाठी खर्रा ठुकायला परवडते का? 20 रुपयाचा खर्रा घ्यावा लागते काही. जाऊ दे, तेवढ्या कामासाठी नाही परवडत खर्रा ठुकणं. खर्रा विदर्भाची शान आहे. मी तर म्हणतो, जेवढी ताकद आपल्याला खर्ऱ्यापासून भेटते तेवढी जेवणापासून सुद्धा नाही भेटत. त्याच्या तुला काय वाटते, ह्या दोघांचं कोण जास्त दूर ठुकन? मला तर माझ्या कमले जास्त सुटते. नाही बे, हा चुकते. ठुकून पाहिजे. अबे यार, तू याच्या अंगावर चुकलं. आता पराजुलीची गोष्ट. मला जायचं होतं वावरात, पण शालेमय बैल एवढे हरामी पहिलंच करून गेले. डब्बा न्यायचं भुलून गेलो मी त्याच्या घाईमध्ये. तरी मी वावरात गेलो आणि दिवसभर राहिलो बिना जेवणानं. कसा? खर्रा असताना जेवणाची काय गरज आहे का आपल्याला? जेवणाचा बोलला पण खरं नाही बोलला. नाही, खरा नाही बोलता. पण उठल्यावर पहिले मी जाऊन 2 खर्रे घेऊन घेतो. पहिले रिच उकाश. आणि खर्रा म्हणजे कसं, माणसाच्या कशा 3 मुख्य गरजा आहे: अन्न, वस्त्र, निवारा. पण विदर्भातल्या माणसाच्या 4 आहे: अन्न, वस्त्र, निवारा न खर्रा. खर्रा विना राहू शकत नाही. पोट्यो खर्रा खाता का? हो. 5 रुपये काढा. फुकट्या कवा तर पैसे आणत जा घरून. मी गरीब आहो. माझे मायबाप मला पैसेच नाही देत. मी घरी 10 रुपये मागतो मिठ्ठो खऱ्यासाठी. तुमच्याकडून 5-5 रुपये मागून 20 रुपयाचा खर्रा घेतो. माझे मायबाप गरीब आहे. सध्या खरं दे. नाही, खरं नाही घेतला. नाटकं नको करू. घेतला दे आत्ताच. अबे खरंच विश्वास नाही का? वाटत नसून किशी चेक कर. पकडे तू मोबाईल. नाही बरं ठीक आहे. जा. ठीक आहे ना बे, नको दारू ना बे, जा ना. का बे? खरा घेतला ना तू ना? नाही बे खरंच. तू त्याला चुत्या बनव बापू, मला नको बनव. मला दिसला तिथं खरा घेता तू. नाही म्हणता होतं. पाहू दे बरं इकडे. तर घे. आहे ना? काढ लवकर. आम्हाला लागत करा, तू तिकडे जा. बोल खरा दिन या. थोडसा
हो घ्या. जे लोक विदर्भात राहून खर्रा खात नाही त्यांच्या जगण्याला अर्थ नाही चालायचा. हो मिठू करा द्या बरं. साल्या तुला थोडी लाज वाटते. विदर्भात राहून तू मिठ्ठू खर्रा खाऊन राहिला. खऱ्याची बेइज्जती करून राहिला का तू? का अर्थ काय तुला जगण्याला? तुला साला इथून जाणार चपला मारतो. भग साल्या भग भग. आपल्या विदर्भाले देवानं खऱ्याचं वरदान दिलं आहे. ते वरदान असं डुबू नाही त्याचं आपल्याला ह्याच्या सारखं ते ठेवा. त्यानं खाल्ला तर खाल्ला मिठ्ठू खर्रा. पण मला तुमच्यापैकी जर कोणी दिसलं ना खर्रा खातानी कुत्र्यासारखं मारतो तुम्हाला चपलानं. मिठ्ठू खर्राचं नाव सुद्धा घ्यायचं नाही माझ्यासमोर. समजलं? कुत्र्यासारखं खेटन मारतो मी. मग तोंड फाटत नाही अबे. काय झालं? तोंड फाटत नाही म्हणलं बैऱ्या. घे ना खाणं खर्रा. देवानं वरदान दिलं ना तुले. आणून देऊ? तो कर सुपारीचा आणून देतो ना. होते घे झालं असं आता. घे ना आणतो ना. जेवढी टाका आपल्याला खरं अबे तू म्हणना बे. तू थांबत थांबत. तुम्ही साऱ्या मागे कॅमेरा आहे तर तुम्ही या माझ्या अंगावर पडत. मुक्का लांबला नाही. मला बापू दे पहिलं मग